नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 9 पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रामधील 9व्या अध्यायाचे पठन केल्याने आपल्यावरील सर्व संकटांचे निवारण होऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते. सदर अध्याय आपल्याला वाचणे शक्य नसल्यास त्या अध्यायाचे नुसते नित्यनेमाने ऐकल्याने देखील फलप्राप्ती होते. आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा. श्री गुरुदेव दत्त. तर चला सुरू करूया श्री गुरुचरित्रातील अध्याय 9. श्री गुरुचरित्र अध्याय 9. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकून सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनवितसे कर जोडून, भक्तिभावे करुनिया. श्रीपादराव गुरुपुरी असता पुढे वर्धिली कैसी कथा. विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणून शिष्याचा भाव. विस्तार करुनी भक्तिस्तव, निरोपिले श्री गुरुचरित्र. सिद्ध मने नामधारका, पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रंजक एका, सेवक झाला श्री गुरूंचा. नित्य श्रीपाद गंगेशी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहार दिव्यगती, आचरती त्रैमूर्ती आपण. ज्यांच्या दर्शने गंगा स्नान, त्यांची काय असे आचरण. लोकानुग्रहाकारण, स्नान करीती पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानाशी. गंगा वाहे दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात, अरजकासे वस्त्रधूत. नित्य येऊन असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तींची. नित्य त्रिकाळ येऊन या, दंड प्रणाम करून या. नमन करी अति विनया, वाल्लाक्य कर्मेशी. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्काराशी. श्रीपाद मंदितयासी, एक चित्ते पर्येसा. श्रीपाद मंदिर रजकाशी, कार्य नित्य कष्ट दोषी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी, सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकुणा. विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडीसा संसार भ्रांत, सेवक झाला एकांत भक्त. दुरून करी दंडवत, मठा गेल्या येण्याची परी. ऐसे बहुत दिवसावरी, रजक मग सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षण करी, नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत मास वैशाखा. क्रीडा करीत नदीतून निका, आला राजा मलेच्छेक. स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रियांसह आपण, गंगेमधून येतसे सर्व दळ थडिये थडी. अमित असती गस्ती घोडी, मिरविता ती रत्ने कवडी. अलंकृत सेवक जन, ऐसे गंगा प्रवाहात राजा आला खेळत. नाना वाद्य असे गर्जत, सवे येती थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला अति दूषित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी, मी जन्मून या संसाराशी. न देखिले सौख्याशी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा हा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळ. कवण देव आराधिला, कैसा गुरु असे भेटला. मग पावला हे पद, ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत. श्री गुरु श्रीपाद कृपावंत, वळखिली त्याची मनवासना. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, ओळखोणी तयाची स्थिती. बोलावणी आपुसती, काय चिंतितोसी मनात. रजक म्हणे स्वामी यांची, देखिले दृष्टीने रायांची. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधुनी देवासी, पावला ऐसे अवस्थेशी. म्हणून चिंतितो मानसी, कृपामूर्ती दाताराम. ऐसे अविद्या संबंधेशी, नाना वासना इंद्रियासी. चाड नाही या भोगाशी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद मंदिर जगासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछासे भोगावयासी, राज्यपद तमोवृत्ती. निभवावी इंद्रिय सकळ, नातरी नव्हे मन निर्मळ. बाधा करीते पुढे केवळ, जन्मांतरी परियेशी. तुष्ट व्हावया इंद्रियांशी, तुवा जन्मावे मलेच्छवंशी. आवडी झाली तुझे मानस, राज्यभोगी जाय त्वरित. ऐकून स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपासागर श्री गुरु राणा, उपेक्ष नको म्हणत असे. अंतरेतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शना. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु मंदितयासी, वैदुरा नगरी जन्म होशी. भेटी देऊ अंतकाळाशी, कारणासे अमायने. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता हो भरवशी, आम्हायने घडेल अनेक कार्यकारणेशी. अवतार हो परियेशी, वेश धरून संन्यासी. नाम नरसिंह सरस्वती,
ऐसे तया संभोकोनी निरूपदी ती जाई म्हणून रजक लय लावून चरणी नमन करीत से तया वेळी देखून श्री गुरु कृपामूर्ती रजकाशी जवळ पाचारी ती इह भोगीशी किंवा पुढती राज्य भोग सांग मज रजक विणित श्रीपादासी झालो आपणा परवयासी भोग भोगिन बाळाभ्यासी यौवनी गोड राज्य भोग ऐकून रजकाचे वचना निरोप देती श्रीपाद आपणा त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला मरेच्छ कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसे रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ते चरित्र झाले पुढे अनेक इतुके झाली या अवसरी श्रीपादराया कुरुवरपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाले परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतारासे ख्याता सांगेन ऐक नामधारका महिमान सांगता श्री गुरुचे शक्ती कैसे आमुची वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहतील जयास्थानी महिमा परतया भुवणी विचित्र असे आख्यायानी दृष्टांत तुझ सांगेना स्थान महिमेचा विस्तार सांगेना ऐक म्हणे एकाग्र प्रख्यात असे क्रूरपुर मनकामना पुरती तेथे ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते क्रूरपुरी कारणासे पुढे अवतारी म्हणून या दृश्य होती तेथीची अश्विन मध्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसलीने जानंदैसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण क्रूरपुरी असती जाण श्रीपाद राम निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य हो नितया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार भावाया पुढे कारणी म्हणून कवना न दिसती हे जे जनासती भक्त केवळ त्याशी दिसती निर्मळ कुरवर क्षेत्र अतुर्वळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तया स्थानी दृष्टांत सांगिने विस्तारुनी ऐका श्रोते सकळ जन म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधारकाशी तीची कथा विस्तारीशी सांगत असे सकळे गांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रधान तथा श्रीपाद निजानंदन गमन नाम नवमोध्याय श्री गुरुदत्तार्पणार्मस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद सर्वांना। श्री